भाई इसको दे माईक. सर्वात ओव्हररेटेड प्लेअर कोण वाटतो? MS धोनी. धोनी का रे? रात्री गंभीर आलेला. कोणी आई बरोबर आलंय काय? आई बाबा असं कोणी आलंय? लास्ट एपिसोड होईल ना. सगळ्या आई लपल्या वाटतं घरी. ठीक आहे ठीक आहे. तुमच्याशी बोलू. ते कॉर्नर मध्ये जे आहेत ना त्यांना द्या माईक. हां, तुम्ही थोडे जॉली माणसं वाटतं. आहात तुम्ही असे जॉली? हो. अच्छा. हाय, काय नाव आहे तुमचं? भाग्यश्री. कोणावर आलात तुम्ही? फ्रेंड्स. अच्छा. कोण कोण आहात? किती जण आहात तुम्ही? तुम्ही दोघे. अच्छा. कोणाचा प्लॅन होता? भाग्यश्री. अच्छा. आणि त्यांची नावं काय आहेत? सारिका, सुशांत. सुशांत? ते तुझं काय व्हेन डायग्राम चालू आहे काय की इथे पण कॉमन इथे पण कॉमन? तुम्ही कोणती चौपाटी? नाही, तो पण सुशांतच आहे. ठीक आहे ठीक आहे. हां, खूप सुशांत आहेत ना, काही मेले. तू पण सुशांत आहे? कोण आहे मग? तिचा नवरा. अरे वा, तुला काय माहिती रे? येस. नाही, कसाटा आईस्क्रीम नाही. हा, भाग्यश्री काय करतेस आयुष्यात? मी इंटिरियर डिझायनर आहे. अरे मस्त. हे कसं वाटतंय? ठीक आहे. ठीक आहे. अच्छा. आणि मग तू फ्रीलान्स करते? मॅडम के लिए एसी लगाओ. गरम तर होत आहे, हे तर खरं आहे. ठीक आहे ठीक आहे. हां, तर फ्रीलान्स करतेस की जॉब करतेस? नाही, जॉब करते. कुठे जॉब करतेस? अच्छा, नाही घेऊ शकत का? करणार आहेस का त्यांची? अच्छा. मग तू एक मिनिट, ज्या कंपनीत काम करतेस फ्रीलान्स करू शकतेस तू? नाही, अलाउड नाहीये का? वेळ पण नाहीये. अच्छा, एवढं हेक्टिक असतं? काय आहे वर्क टाइम तुमचं? स्टार्ट सेट सकाळी 9ला चालू करून मस्त स्विच मारला. स्टार्ट सेट. हो, इंग्लिश नाही इंग्लिश नाही. हां हां हां. लेट वर्किंग असतं. हां, लेट वर्किंग असतं रोज. अच्छा. काय रोल काय तुमचं? काय काय करता म्हणजे त्यात तुम्ही? मी डिझाईन हेड आहे. अरे बॉस आहेस तू पण. थोडे पाहून थोडी वाटते बाई बॉसवाली. थँक्यू. हो, आहे मी. आणि हे दोन तो मित्रच आहेत ना तुझे? हा हा. हे कसे भेटले तुला दोघे? आम्ही दोघी एकत्र काम करायचो आधीच्या कंपनीमध्ये, आणि तो तिचा फ्रेंड आहे, मग माझा फ्रेंड झाला. हे फ्रेंड वाला जे तू बोललीस, तुम्ही घरून डिस्कस करून आले ना? नाही नाही नाही. बाकी तुझा बॉयफ्रेंड वगैरे आहे? हो. कुठे आहे? आणि तो युरोपला गेलाय फिरायला. मग मी पुन्हा विचार, तुझा बॉयफ्रेंड आहे? हो आहे. तो फॅमिली बरोबर युरोपला फिरायला असं तुला वाटतंय? नाही, मी फोटो रोज बघते. अच्छा. आणि तू एकदम कूल गर्लफ्रेंड आहेस? हो. जो पॉज होता म्हणजे नाही आहेस? नाही आहे ना. ठीक आहे, आपण चेक करूया आता. ठीक आहे. जर तुझा बॉयफ्रेंड आता तू युरो ट्रिपला गेला ना, तिकडे एक अशी एक आपल्याकडे जसं असतं माहिती आहे ना मला. जर तो म्हणाला की भाग्यश्री इकडे सगळे चालले आहेत तर मी पण जातो जरा स्ट्रिप क्लबला. ठीक आहे. म्हणून गेला काय? आत नाही जात पूर्ण? हा, चालेल तुला? चालेल. खरं? हो. तो ट्रॅव्हल करतोय. एक मिनिट, तुला स्ट्रिप क्लब माहिती आहे ना? तू एक्सप्लेन करणार आहेस? काय काढून नाही दाखवणार मी? 500 रुपये करू मी? काय फालतूगिरी. हा, नाही. तू गेलीस कधी स्ट्रिप क्लबला? नाही. अच्छा. तू आउट ऑफ इंडिया गेलीस कधी? कुठे गेलीस तू? मी ॲम्स्टरडॅम गेले, स्वित्झर्लंड गेले, सिंगापूर गेले, दुबई गेले. मग काही तू केलं नाहीस तिकडे जाऊन? मी ॲम्स्टरडॅम मध्ये बरंच काय काय बघितलंय. हा, सांग ना मग. काय काय बघितलं? बरंच काही. आय हॅव बीन ऑन द स्ट्रीट्स अँड इट वॉज गुड. नाही नाही, हे मजा नाही. तेवढाच बघितलं. सांग ना. हे आपली पोरं ग्रँड रोडच्या पुढे नाही गेले. सांग. तिकडे जाऊन फक्त भाभी तर सांग ना. अरे तू तिकडे साऊथ बॉम्बे ना? तिकडे राहतोस? ग्रँड रोड नाही? मग तिकडे नाही गेला? गर्लफ्रेंड? अरे कस्टमर म्हणतात त्याला. हा हा, भाग्यश्री. हा, मग काय बघ, सांग ना. सांग, स्वित्झर्लंडला काय बघितलंस? बघ, आम्हाला पण डिसाईड करणार कोणत्या देशाला आम्हाला जायचंय, तर तू सांगशील त्याच्यावर डिपेंड करेल. आता पूर्ण टुरिझम तुझ्या हातात आहे आता. टिटलिस बघितलंय. काय बघितलं? टिटलिस माउंटेनला गेलेलो. हे फालतू गेलेलो का? छान आहे. आम्हाला वेगळे माउंटेन्स बघायचे तर. ॲम्स्टरडॅमला जावं लागणार. हा, आता सांग ना. तू गेली आहेस का? हो. हा, काय पाहिलंस ॲम्स्टरडॅमला? ॲम्स्टरडॅमला मी गुड कॅफेज मध्ये गेले, रेड लाईट स्ट्रीट वरती गेले. हा, कॅफेज आम्हाला फक्त
कॅफे काय, आम्ही चाय हाऊसला जाऊ. तू आम्हाला सांग. नाही, ॲम्स्टरडॅमचे कॅफेज वेगळे आहेत. नाही नाहीच आम्हाला फरक. काय चहा सोडून अजून काय देतात? हो. हा मग सांग. हा तिकडे सांग, काय गेल्यावरती कशी तुम्हाला चालतात? पहिला मूड विचारतात. काय? तिथे ए सुशांत, तिचा हात सोडला तर मी जूला चहा नाही पिणार आता. ॲम्स्टरडॅमची पाहिजे मला. मूड विचारतात? हा, स्मोक करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे असेल तर. हा, आणि जर तू म्हणालीस मूड ऑफ आहे मग बनवतात? मग तुम्हाला वेगळं मिक्सर करून वेगळं रोल करून एक जॉईंट देतात. तू मारलीयस? आय डोंट नो. ठीक आहे. हा, आणि अजून काय होतं त्यानंतर? हे कॅफेमध्ये सगळं होतं. कॅफे मजेदार वाटते पण. हा, आणि मग काय होतं त्यानंतर? त्यानंतर शॉपिंग चांगली आहे तिथे. हा, नाही तेच. तू बागेशी भटकतेस का खूप? कॅफेमध्ये आपण कॅफेमध्ये सगळं रेड लाईट एरियाला जायचं. हा, पोचलो आपण. आता टॅक्सी वगैरे बसलो ते. आम्हाला फेक टॅक्सी हवी आहे. हा, काय होतं तिकडे सांग. कॅफेज मध्ये. अरे कॅफे, रेड लाईट. आपण दौड मूवी बघतोय का? वो शेर के पीछे मैं. अरे आम्हाला नाही काय. रेड लाईट एरियामध्ये स्ट्रीट्स वरती खूप गर्दी असते आणि तिथे मुली त्या काचेच्या बॉक्स मध्ये उभ्या असतात. दे कीप इन्व्हाइटिंग. हळू ऐक. ते सूर्याची वाफ होते, पाण्याचे ढग बनतात. आम्हाला एकदम डिटेल मध्ये ऐकायचं. आमचे ढग तयार झाले पाहिजे. तुम्ही थांबा यार. त्या बोलतात नको सांगूच त्याला, युट्यूबवर टाकेल तो. हा सांग. हा, क्वीन मूवी बघितलाय? नाही. क्वीन मूवी आम्ही त्यात काय दाखवलंय? तिचा कट्टो आणि मग ती जाते, नाचते आणि येते. त्याच्यामध्ये पण तो तिने वॉक घेतलाय, पण ती पूर्ण नाही दाखवत. म्हणजे सेन्सर्ड असतं ना. तू फर्स्ट आम्हाला तसं. नाही मी आत नाही गेले तिथे. मी पण स्ट्रीटवरच फिरत होते. याने रॅप खोलला तिकडे. बोलते माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. खा तू खा. तुझ्यासाठी मी गिफ्ट आणले, तुला देऊ मी काहीतरी. थांब. काय टिश्यू नाही तुला? काय देऊ मी याच्यातनं? चॉकलेट आवडतं तुला? हे घे. आता काम रॅपर घालतो. चॉकलेट फ्लेवर्ड रॅप. हे करूया आपण, नंतर करूया. एक मिनिट, ऑडियन्स म्हणाली तरच करू. काय घाणेड्या बाईक आहेत. हो म्हणतायत. हा, एका काळात होतं स्वप्न की आपली मुलगी शिकावी. हा, त्या स्टोरी संपवूया, मग तुझ्यावरच येऊ आपण. ठीक आहे, तोपर्यंत पूर्ण रेडी राहा. हा, ए बागेशी, हा एवढी स्टोरी. आपल्याला नवीन गिरायक मिळालं. हा मॅडम जल्दी बताओ, धंदे के टाइम खोटी मत करो. काय रेड लाईट एरियामध्ये काय झालेलं? बघ, क्वीन तर तू पण पाहिलीस, तरी गेलीस ना. हा, मग काय झालं सांग ना आम्हाला. काय नाही, आम्ही स्ट्रीट वरती वॉक आम्ही किती जण होतो? किती पेरेंट्स? फ्रेंड्स. अच्छा, हा मी घाबरलो. मला बाबा शौकीन वाटतायत. हा, फ्रेंड्स किती जण? मुली होत्या सगळ्या? नाही, मिक्स होतो मुलं. एखादी गोष्ट अशी जी पाहून जी तू इमॅजिन नव्हती केलीस की असं काहीतरी पाहायला मिळेल, जे तुला तिथे पाहायला मिळालं? बॉक्स मधली? अरे मम्मी नाही. तू काय बाबा काय करतोस? कर्नाटक. मला भीती वाटते तुझी. हा, महाराजा तो विजय सेतुपती. हाय. हा, भाग्यश्री लास्ट. नाही, असं मी काफी रिसर्च करून गेलेले ॲम्स्टरडॅमला. काहीच इंटरेस्टिंग म्हणजे काही वेगळं म्हणजे काहीच? सगळंच इंटरेस्टिंग होतं, पण माहित होतं. त्या मुली सुंदर होत्या? हो. किती? ऑन 10. म्हणजे जर इंडियाशी कम्पेअर केलं तर 9. ऑन अ स्केल ऑफ 1 to 100 किती रेट करशील त्यांना तू? ऑन अ स्केल ऑफ 1 to 100 किती रेट करशील? 90, 95. ठीक आहे, आणि इंडियन मुलीला किती रेट करशील? 90, 95. चांगल्याच होत्या, पण त्या जास्त अशा फेअर. आणि तुमच्या घरी आरसा वगैरे नाहीये काय? एक आरामखोर आहे रे. सुंदर आहे, इनर ब्युटी. ठीक आहे, एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. चला, कोणाची तरी बोलू अजून आपण. कोण आहे याला? याच्या करू याच्यावर. खाल्लं ना रॅप? ए माईक पाठव. इतका शकल HD मध्ये दिखना चाहिए. आता मजा येणार आहे. तुझे घरचे कूल आहेत? अरे बेस्ट. हा, काय तू तो पाहिल्यास तो फ्लेवर जो मी दिला तुला? हो. वापरल्यास? हो. यू काय बोलते? कुठे, कधी वापरलास? ग्रँड रोड म्हणजे तो एरिया बघितलाय. साऊथ बॉम्बेच्या इथं बघितलं. अच्छा, तू एरिया बघितलास? काय करायला गेलास?
मार्केट रिसर्च. नाही, मित्रांबरोबर नाईट आउटला वगैरे फिरताना. असे नाईट आउट मारता तुम्ही? हा. आणि काय मग तिथे जाऊन काय पाहिलं तू? आता भाग्यश्री ऐक, आता तो सांगेल बघ. वर्णन असं असतं. हा, काय पाहायचं काय त्याच्यात? हा, जे आहे ते बघ दिसतं. नाही पण आत नसाल गेला ना? नाही, तुला पाहून मला थोडं वाटतंय. गर्लफ्रेंड झालेत माझ्या. गर्लफ्रेंड झाल्यात? झाले अनेक वचन का सोडून गेल्या? आणि त्या तर असं काय फिक्स नाही की त्यांनी सोडून दिलंय. कधी कधी थोडा माईक जवळ पकड. हा, कधी कधी असं झालंय की मी सोडलंय कुणाला. थांबा थांबा. हा हा, किती राहिले रे आतापर्यंत? आतापर्यंत? रे तू कोण आहेस रे? डॅन मिल्झरियन आहेस का? नाही अँड्रू टेट? नाही, एवढं काही नाही. किती किती होत्या सांग? 10. 10 गर्लफ्रेंड? तू किती वर्षाचा आहे? 27. बाई, हिच्या आतली निक्की तांबोळी बाहेर. 10 गर्लफ्रेंड. आणि पहिला डेब्यू कितीला केलेलास? 6वीला असताना. किती? 6वी. 6वीत असताना डेब्यू. आणि ती कितवीत होती? ती 5वीत. स्कूल सेम होतं. मग तिला काय मेलडी दिलीस? नाही, डायरेक्ट विचारलेलं त्यावेळेस. पण कडक काय रे तू? आणि मग तिच्याशी ब्रेकअप 6वीत कसं झालं? काय झालं? तिच्याशी ब्रेकअप 10वीत झालं. 4 वर्ष? हा, का झालं ते? बोर्ड एक्झाम नाही. त्यात तिचं कर्कट घुसलं. मी म्हणालो ह्याच्यात जास्त मजा वाटते. तिचा कॉलेज नंतर चेंज झाला, माझा कॉलेज नंतर चेंज झाला. दोघांचं कॉलेज वेगळं होतं. पण खरं 10 खरं म्हणतोयस तू? हो. आणि सर्वात वियर्ड रिझन कोणत्या मुलीने काय दिले तुला ब्रेकअप करण्यासाठी? किंवा तू तिला काय दिलेस? पप्पा? तुम्ही तुमचं नाही होणार. हा, तुमचं आमचं जमलंच लागेल तुम्हाला. हा, तू सांग. फॅमिली नाही ऐकत आहे, फॅमिलीला भेटून पण. हे कोण बोललं? एक नाही नाही, तू बोललास तिला की ती बोलली तुला? ती बोलली मला. तुझ्या फॅमिलीला भेटली हा. आणि म्हणाली की नाही जमत आहे. हा. का? बाबाने आवडले? बाबांचं नाही, अरे माझ्या वडिलांनी तर मला शिव्या घातल्या. हा तुला कसा पटला? हिच्या मागे तर मी पण होतो. म्हणजे असे बाबा म्हणाले? अच्छा, असं म्हणाले बाबा. अच्छा, तू प्लेयर आहेस म्हणजे ना? हा, बोलू शकतोस. एक मिनिट, कोणाला वाटतंय की हा खरं म्हणतोय 10 गर्लफ्रेंड? अरे ही बाजूची झाटू आहे. एक मिनिट, तुझी एक सिम्पल टेस्ट एकदम लगेच क्लिअर होईल आता. ठीक आहे, जे पॅकेट तुला दिलंय ना ते तू किती वेळात उघडशील? टायमर लावू की? टायमर लावू का? हा, काय म्हणताय? तुम्हाला वाटतंय करूया आपण हे? कन्फर्म? काय एक दुसरी टेस्ट द्यायची आहे त्याला? हीच टेस्ट मुलींना माहिती हागणारच आहे. कर वेस्ट हो जाए रे करने. हे गरीब लोक म्हणतात वेस्ट हो जाएगा. तू भाग मिल्खा. हा, दे माईक वर नको लावूस. एवढा मोठा थोडी. तू एक काम कर, याच्यावर लाव. चॉकलेट मिल्कशेक. हे उघडला त्याने. 2 मिनिटं झाली. झाली काय? एक जिंकलायस. हे तुझं प्राइज ठेव तुझ्याकडे. हे घे. कडक आहेस रे तू. थँक्यू. एकदा टाळ्या वाजवायच्या. याला प्रश्न विचार, कोणालाही तुमच्याकडे दिले त्यापैकी प्रश्न कोणाला विचारायचा याला? अच्छा ठीक आहे. हा, सर्वात वियर्ड गोष्ट जी बेडमध्ये तू ट्राय केलीस? सगळ्यात वियर्ड? हा, झोपणं बोलतात. झोपणं पण वेळ आहे. पण ते झोपलो. झोपणं पण वेळ बोलेल. काका झोपले तर मी पण झोपलो. बेड मध्ये नाही ट्राय केली. मग कुठे? अच्छा, हे थांबा. रॉ होणार आहे एकदम. ॲम्स्टरडॅम पोचलोय आपण. हा, सांग. हा, कॉक्रोच खायला ट्राय केलंय. अरे, आपण सेक्स बद्दल म्हणतोय, तू काय मुलगी म्हणाली आज काहीतरी वाईल्ड करूया, मी कॉक्रोच आणलंय. अरे बेड मध्ये काय वियर्ड ट्राय केलंय? बेड मध्ये असं काही नाही वियर्ड, असं काही नाही. सगळं रेग्युलरच एकदम. साधा डोसा फक्त.
एक तर डाळ सांडलेली. विथ एक्स्ट्रा बटर. काय काय एक्स्ट्रा मेयोनीज काय काहीतरी म्हणालास तू काय? एक्स्ट्रा बटर. एक्स्ट्रा बटर. साधा डोसा बोललास ना तू. अरे तो डोसा सांगतोय. ही येडी झाली ना. हे असं सगळं करतात आजकाल मुलं. ठीक आहे एकदा डाळ वाजायच्या आधी. ठीक आहे क्रिकेट कोण कोण फॉलो करतो तुमच्यापैकी? ठीक आहे नाईस. हां सर्वात ओव्हर रेटेड क्रिकेटर कोण वाटतो? अरे एक हां तू सांग. धोनी. बाई इसको दे माहीत. बाप रे काय झालं? नाही हां कोण वाटतं आता पुन्हा विचारू. ठीक आहे कॅमेरा तुझ्यावर आल्यावर. ठीक आहे हां सर्वात ओव्हर रेटेड प्लेअर कोण वाटतो? MS धोनी. धोनी. का रे रात्री गंभीर आलेला? एक छक्के नाही वर्ल्ड कप नाही जितात. काय पण काहीतरी रिझन असेल ना. एवढे अचीवमेंट्स त्याचे नाही आहेत काउंट नाही करत तू? नहीं अचीवमेंट्स बाकी के भी है बट वो. अच्छा तुझे मराठी समजती बोली नाही आती? नाही दोन्ही मी पुण्याचं आहे मला येतं मराठी. कोणी हात उगारणार नाही. आणि जर बिअरची बॉटल फोडली तर आधी कॅमेरा झूम होऊ द्या. अच्छा तू पुण्याचा आहेस आणि मग हिंदी बोलतोस तू? माय फर्स्ट लँग्वेज इज नॉट मराठी. अच्छा तुझं आडनाव काय आहे? गांधी. हा मी कट करून टाकेन. अच्छा ठीक आहे हां तर ठीक आहे तू हिंदीमध्ये आन्सर केलं तरी चालेल. ठीक आहे हां काय कुठे होतं? हां धोनी ओव्हर रेटेड वाटतो का भाऊ? काय सीन आहे असा? ऍक्च्युली मी जास्त IPL फॉलो करतो तर आय एम अ मुंबई इंडियन सपोर्टर. हां मग असं अंबानीने बोललं की धोनी असं काय? आय हॅव अ स्लाइट हेटर टुवर्ड्स CSK अँड टीम. CSK अँड हिज टीम. हां मग सगळे ते ऋतुराज गायकवाड जडेजा सगळे आवडतात. नाही ऋतुराज गायकवाड नाही. का रे नल्ल्या आता का तो का आवडतो त्याचा घोडे. पण तो पण CSKचाच आहे ना असं का? तो पुण्यात राहतो. अच्छा म्हणून सॉफ्ट कॉर्नर आहे त्यासाठी. मग समज आता बाकी काही नाही. बाकी काय नाही पण CSK वर्सेस मुंबई इंडियन्स फायनल झाली. ठीक आहे आणि ऋतुराज ठोकतोय. विकेट गेली पाहिजे. नाही गेली आहे. गेली पाहिजे. अरे ठोकतोय. अरे तसं तुम्ही कोणता IPL बघताय रे? IPL आणि IPL वेगळं आहे. हा तर तेव्हा वाटतं आउट व्हावा. हो. अच्छा पण जर CSK वर्सेस RCB असेल? RCB. अच्छा तो RCB आहे. हो का CSK वर्सेस RCB मध्ये RCB. अच्छा म्हणजे CSK एकदम खाली आहे तुझ्यासाठी. हो मुंबई नंतर RCB आहे. नाही एकत्र शिव्या देऊ आता थांब. कोणतं आहे त्यानंतर कोणतं आहे? मुंबई नंतर कोणती टीम आहे? राजस्थान रॉयल्स. राजस्थान ते फिक्सरच आवडतात. राजस्थान CSK कुठे आवडतो? हो नाहीच. तुमची टीम का बाहेर गेली पुण्याची? जेलमध्ये गेला ना ओनर. अच्छा ठीक आहे त्यानंतर राजस्थान आवडेल. राजस्थानमध्ये फेवरेट प्लेअर कोण आहे? बेन स्टोक्स होता तेव्हा बेन स्टोक्स आवडतो. आता बटलर आवडतो. जस्टिस फॉर संजू असं टाकतोस तू? नाही संजू नाही आवडत. नाही नॉट पुण्याला नाही राहत बरोबर. नाही नथिंग लाईक दॅट. पुण्याचे सगळे आवडतात. वेदांत अगरवाल नाही त्याला तर मॅन ऑफ द मॅच मिळालं ना. नाही वेदांत अगरवाल. अच्छा धोनीचं बाकी जर इंटरनॅशनल क्रिकेट बघितलं तर चालेल धोनी. हा बट नॉट एज अ कॅप्टन. हे तलवार नाही काढायची. थांबा यार. हा अच्छा कॅप्टन त्याचं फोर्टी तेच नाही आवडत. मग काय आवडतं धोनीचं तुला? ते बोले जो कोयल नाचतो छान. नाही स्टार्टिंग मध्ये चांगलं होतं पण नंतर तो कॅप्टन्सी आल्यानंतर अरे मग काय सिंगलच राहील धोनी. काय स्टंपने काम करेल. काय झालं? एक मिनिट मला जाणून घ्यायचं बा. एकदमच क्युरिओसिटी आली आहे मला. हा बिकॉज कॅप्टन्सी मिळाली. पण कॅप्टन्सी त्याला मिळाली त्याच्यानंतरच त्याचा टाइम आला ना. 2007 मध्ये त्याला कॅप्टन्सी मिळाली आणि तोच वर्ल्ड कप आपण जिंकलो. पण तुला वाटतं की नाही? बाकीच्या मॅचेस मध्ये जेव्हा गरज होती ही सेंट जडेजा अहेड ऑफ हिमसेल्फ कारण हारणारच होतो आपण.
हरणारच होतो ना, मग ठीक आहे ना, पाठवलं त्याला. 2019ची सेमीफायनल म्हणतोयस तू? ना इवन अदर मॅचेस. कोणती अजून सांग? अरे मी खूप मॅचेस बघितले. खूप सारे मॅचेस होते असे. 2015ची फायनल, सेमीफायनल. हा, तर त्यांनी जडेजाला आधी पाठवलं वेन ही शुड हॅव टेकन द लिडरशिप. ओ अच्छा, म्हणून तुला वाटतं की त्याने दुसऱ्याला वाट. तर लास्ट प्रश्न, 2019ची सेमीफायनल आपण हरलो, आपण जडेजावरती गेला, मग धोनी आला आणि तो लास्टला रनआउट झाला. हो. तुला काय वाटतं, जर रनआउट झाला नसता तर त्याने जिंकवली असती? पॉसिबल. ही इज अ बॅट्समॅन कम्पेअर्ड टू जडेजा हु इज अ ऑलराऊंडर. तर त्यांनी आधी यायला पाहिजे होतं. अच्छा, जो प्रॉब्लेम आहे की तो लवकर का नाही आला? मुलांचं हे असतं ना की लवकर आले पाहिजे. बरं, नाही तसं नाही. 2 मिनिटात नाही. ठीक आहे, आवाज एकदम. एक लास्ट कोणाशी तरी संधी आहे बोलण्याची, त्यानंतर आपण शो संपवायचा आहे. ठीक आहे? ठीक आहे. हाय, काय नाव आहे तुझं? मयुरी टाकळे. टाकळे, पण लिहिताना तर अळ नाहीच आहे. मग अशी पोरं येत, ते बोबडी मुलं तर तुझ्या मागे असतील ना? कायला असं नाव आहे तुझं? चांगलं नाव आहे. चांगलं. मयुरी ठीक आहे. टाकळे, टाकळे पण मयुरी. चांगलं तुला आहे. आयडियली तुझ्या नवऱ्याचं नाव काय असलं पाहिजे माहिती आहे? मयुरेश. काय काढ रे बोलतोय? अरे काय गांडू नव्हतं. अच्छा, मयुरी काय करतेस आयुष्यात तू? मी डेंटिस्ट आहे. डेंटिस्ट आहेस तू? अच्छा, तर कधी असं स्वप्न होतं तुझं डॉक्टर बनण्याचं? हो. मग नाही झालीस, कसं वाटलं? झाली मी डॉक्टर. डेंटिस्ट पण डॉक्टरच असतात. हो. मला एक गोष्ट सांग की तुम्ही असं स्टेशनवर वगैरे पण फिरता तेव्हा एप्रन घालून का फिरता, जेव्हा तुम्ही BDS करत असता? हा, डेंटलची मुलं शो ऑफ खूप करतात. ते स्टेशनवर पण एप्रन घालून फिरतात. त्यांना काय वाटतं कोणाची दाढ दुखेल. हा, असं काय तुम्हाला वाटतं असं शो ऑफ? किती आलेली तुझी ती एक्झाम काय असते? नीट असते ना? नीट. हा, किती आलेले? खूप वर्ष झाली त्याला आता. पण मार्क्स आले असतील ना? ए, अच्छा, मित्रच आहे ना तुझा? भाऊ आहे. अच्छा, सख्खा भाऊ आहे? नाही, मानलेलं आहे. मामाचा मुलगा. म्हणजे चांगल्या साईडचं आहे. ठीक आहे. हां, मामाचा मुलगा. हां, ठीक आहे. ठीक. हां, तर हां, तर तुला एक मिनिट, तुला डेंटिस्टच बनायचं होतं? हो. नाही हो. चुत्या त्या पेशंट्सना बनव. डोळ्यातच दिसलेलं नाही. ती मार्क्स कमी आलेली ना. मग आता काय करते? जॉब आहे की प्रॅक्टिस करतेस? जॉब करते. जॉब एका क्लिनिकवर करते प्रॅक्टिस. अच्छा, एक असं क्लिनिक तिथे जाऊन व्हिजिटिंग आहे म्हणजे? बरोबर ना. आणि तुझी काही स्पेशालिटी आहे की जेनेरिक? म्हणजे रूट कॅनल चांगलं करते. अच्छा, दुसरं काही. आणि पोळ्या गोल आहेत. सर्वात असं वियर्ड पेशंट काय भेटला आतापर्यंत? त्याचे सगळे दात ब्राऊन होते आणि तो मला बोलला की तो टोबॅको युजच नाही करत. तो काही सगळे दात ब्राऊन होते? हा, brown पण होते. अजय Stains देवगण कुठे होते. भेटला तुला? मग तू काय केलंस ते? क्लीन केलं. अच्छा, होतात साफ, पूर्ण साफ हा, होतात? होतात. अच्छा, मग असं तुला आता जसं की तुझा बॉयफ्रेंड आहे तुझा? नाही. जर असेल तर तुला असं काय आहे की त्याने हे या गोष्टी नाही कराव्यात? हो, ऑब्व्हियसली. जशा की जुबा किसी. ऑडियन्स पण एकदम मानखुर्दवाली आली. हा, काय 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 गोष्ट नाही करावी त्याने? स्मोक नाही केलं पाहिजे. बाकी चालेल? गुटखा? तुझ्याशी काय? तुला वाटलंय स्वयंवर चालू आहे? शिट यार, तिने बघितलं लवड्या अशी पण नसती गेली तुझ्याशी. हा, चालेल तुला? अच्छा अच्छा. आणि असं काय ती ओरल हायजीन साठी अशा रॅन्डम गोष्टी किंवा अशी काही रॅन्डम केस तुम्ही पाहिली? ओरल हायजीन न केल्याने किंवा तोंडात अशी गोष्ट तू पाहिली ना, हे कसं केलं असं पाहिलंयस काय? काही नाही. सांग ना. काय केस? केस? अरे ते धुवून येणार ना रे. ॲनिमल प्लॅनेट जास्त नको बघू तू. काय बघितलं असं काय? नाही नाही नाही, काहीच नाही बघितलं तसं. अच्छा, ठीक आहे. आणि तुला काय वाटतं की कोणत्या लोकांना तू डॉक्टर नाही मानत? नाही, म्हणजे ज्यांनी केलंय ते डॉक्टर आहेतच ना. आयुर्वेद. नाही हे फालतू नको बोलूस. सिरियसली. खरं खरं सांग ना. जसं Physiotherapist. MBBS फिजिओथेरपिस्ट बोलली ती, का ते लोक का नाही डॉक्टर वाटत तुला? तुम्ही लोक डॉक्टर आहात? होमिओपॅथी असतात यार डॉक्टर. तुम्ही काय केलं आयुष्यात? नर्सिंग. तुम्ही नर्स आहात आणि डॉक्टरांना मारताय. हे असं झालं भिकारी गरिबाची गाण मार. अरे उद्या ते कामाला बोलतील तुम्हाला.
नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत का पाहता हे मला कळलेलं आहे, कारण जसे तुम्ही माझ्या व्हिडिओसाठी एक्साइटेड असता तसंच तुम्ही या प्रश्नासाठी पण एक्साइटेड असतात जे मी व्हिडिओच्या शेवटी विचारतो. आणि ज्यांना माहित नाहीये त्यांना मी सांगतो की माझ्याकडे ना काही वाउचर्स आहेत, जसे माझे हुडीज आहेत, हे अर्बन मंकीचे असतात, जाम कूल हुडीज आहेत आणि त्यांचे काही वाउचर्स माझ्याकडे आहेत. एक सिंपल प्रश्न मी विचारणार आहे आणि त्या सर्वात इंटरेस्टिंग किंवा सर्वात लॉजिकल उत्तर जो देईल त्याला ते वाउचर्स मिळू शकतात. या व्हिडिओ मधला प्रश्न हा आहे की क्रिकेटमध्ये तुम्हाला सर्वात ओव्हररेटेड प्लेअर कोण वाटतो आणि का? याचं उत्तर तुम्हाला कमेंट्स मध्ये लिहायचंय. ज्याचं उत्तर सर्वात फनी असेल किंवा लॉजिकल असेल त्याला मी पिन करेन आणि हे वाउचर्स तुमचे होऊ शकतात. फक्त तुम्हाला मला इन्स्टावर फॉलो करायचंय. इन्स्टा आयडी आहे महाराष्ट्रीयन भाऊ, कारण आपण विनर तिथे अनाऊन्स करतो. बाकी जर अर्बन मंकीच्या कोणत्याही प्रोडक्टवर तुम्हाला डिस्काउंट हवं असेल तर माझा एक कूपन कोड आहे UMPranit10, हा वापरा, तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. बाकी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की माझा जो स्टँडअप सोलो आहे भूमिपुत्र, त्याचा मी महाराष्ट्र दौरा करतोय आणि कोणत्या कोणत्या शहरात मी येतोय त्याची यादी इथे दिलेली आहे. पटकन तिकीट्स बुक करा, कारण एकदा सोल्ड आउट झाले की तिकीट्स मिळणार नाहीत. बाकी हा व्हिडिओ जो तुम्ही पाहिला ना, हा ऍक्च्युअल व्हिडिओचा पार्ट 2 होता. त्याचा पार्ट 1 जो आहे त्याचं नाव आहे ऑफिस राजकारण आणि त्याची पण लिंक बायोमध्ये आहे किंवा माझ्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता. तर तो व्हिडिओ पण पाहून घ्या आणि जर तो पण पाहिला असेल तर पुढचा व्हिडिओ येणार आहे पुढच्या शुक्रवारी, म्हणजे 22 तारखेला संध्याकाळी 7 वाजता. पण हा व्हिडिओ क्राऊडवर्कचाच आहे, पण हा हिंदीमध्ये, तर माझ्या हिंदी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पण तेवढाच फनी आहे, तर त्याला पण एवढंच प्रेम द्या. बाकी स्वतःची काळजी घ्या. भेटू आपण लवकरच लाईव्ह शो मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.